नमस्कार मुलांनो, आपण वैदिक मॅथ बघा मुलांनो, आपण क्यूब रूट बघणार आहोत. तर आपल्याकडे नंबर आहे 2 1 4 6 6 8 9. तर आपण डिव्हिजन पद्धतीने या ठिकाणी क्यूब रूट बघणार आहोत. तर डिव्हिजन पद्धतीने म्हणजे काय करणार, आपण क्यूबने आपण त्याला डिवायडेड करणार. तर अगोदर आपण हे लास्ट 3 डिजिट सोडून देऊ. बघा 6 8 9 सोडून दिले. त्याच्यानंतर आपल्याला डिजिट घ्यायचे आहे 2 1 4 6. तर आता 2 1 4 6 हा जो नंबर आहे बिग नंबर आहे. तर या बिग नंबरला आपल्याला कशाने डिवायडेड करायचं आहे, क्यूबने. तर बघा 7चा क्यूब आला तुमचा 343, 8चा आला 512, 9चा आला. अशा पद्धतीने आपल्याला क्यूबने डिवायडेड करायचा. मग या ठिकाणी 11चा क्यूब येतो आपला 1331 आणि 12चा क्यूब येतो 1728. 12चा क्यूब म्हणजे 12 × 12 × 12. तर आपण 12ने डिवायडेड केलं. बघा 12ने डिवायडेड केल्यानंतर या ठिकाणी येणार 12. तर 12चा क्यूब आला 1728. याला आपण मायनस करायचं आहे. तर मायनस केल्यानंतर 6मधून 8 गेले तुमचे, म्हणजे 16मधून 8 गेले 8. कॅरी 1, 4 - 3 1. त्याच्यानंतर आला तुमचा 1मधून 7 जात नाही, 11 - 7 म्हणजेच 4. आणि परत 1 कॅरी केला आपण, दिला इकडे. तर 2 - 2 0. तर या ठिकाणी 418 आन्सर आलेला आहे. मग त्याच्या अगोदर आपल्याला स्टेप करायची आहे प्लस 10. हा नंबर किती वेळा क्यूब म्हटल्यानंतर 3 वेळा, म्हणजेच एक वेळा आला, परत 12 प्लस करायचा, परत 12 प्लस करायचा, म्हणजेच आन्सर आलं आपलं 36. या ठिकाणी आन्सर आलं 36. आणि आपल्याला स्टेप घ्यायची आहे. बघा एक नंबर हा 36 घ्यायचा, त्याच्यानंतर एक कुठलाही 12 घ्या. हा 12 घेतला, हा एक नंबर घेतला, हा एक नंबर घेतला, आणि हा जो लास्ट डिजिट आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ही पेअर जी आहे ही खाली उतरवून घ्यायची आहे, डाऊन करायचं याला नंबरला. 6 8 9 पेअरची पेअर आपल्याला खाली घ्यायची, 6 8 9. मग याच्यातला जो 9 लास्ट डिजिट आहे त्याला आपण फाईंड करायचं. मग आता 9ला फाईंड करायचं म्हणजे काय, 9चा फ्रेंड म्हणजे 1. पण मग जर क्यूब असेल तर क्यूबमध्ये आपण काय करतो, इतर डिजिट सोडून देतो. फक्त 2चा फ्रेंड 3, 2चा फ्रेंड 8 आणि 3चा फ्रेंड 7 असं आपण कन्वर्ट करतो 10मध्ये. बाकी नंबर आपण जसेचे तसे घेतो. तर आता या ठिकाणी 9 आला आहे तर 9चा फ्रेंड 9च येणार. मग या ठिकाणी मी फ्रेंड घेतला 9. अगोदरची स्टेप आपली आली. बघा मी या ठिकाणी लिहिते. आपली अगोदरची स्टेप काय नंबर घेतला आपण, 36 × 12 × 12 × हा लास्ट डिजिट जो आहे त्याचा फ्रेंड घ्यायचा. मग या 9चा फ्रेंड कोण आहे, 9च. मग त्याचं मल्टिप्लिकेशन काय येणार बघा. तर मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 3 8 8 8 0 0. आता हे 2 0 कुठून आले बघा. तर कारण आपले डिजिट आहे 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. बघा 36 × 12 × 9. 12 × 9 आले तुमचे 108 × 36. तर 36 1 जा 36, 36 0 0 आणि 36 8 जा 240. 36 0 0 लिहिले आणि 36 8 जा आले 288. तो 2 इथे लिहिला, इथे 8 घेतला, इथे 8 घेतला. आन्सर आलं 8 8 8 3. 3 8 8 8. आन्सर आलं 3 8 8. 4 डिजिट आन्सर या ठिकाणी आलेलं आहे आपलं. आणि हे 2 0 आपण या ठिकाणी केलेत. सेकंड स्टेप आपल्याला करायची आहे. बघा सेकंड स्टेपमध्ये 369 म्हणजेच 9 मिळाल्यानंतर आपल्याला आपण तो नंबर 9 परत 9. मग या ठिकाणी आपण प्लस नाही करणार, मल्टिप्लिकेशन करणार. तर मल्टिप्लिकेशन का करणार, कारण की इथे आपल्याकडे डिजिट संपलेले आहेत. मग आपला आन्सर काय आलं, 369 × 9. तर 369 × 9, 9 3 जा 27, 9 6 जा 54, 9 9 जा 81.
तर आपलं आन्सर काय आलं ह्या ठिकाणी बघा 1. 8 ॲड 4 12 आले, कॅरी 1 आला. 7 ॲड 5 12 ॲड 1 3 13, कॅरी 1 3. आन्सर आलं 3321. 3321. 3321. परत ह्या 3321ला परत मल्टिप्लिकेशन करायचं आहे बघा. 3321 इंटू काय राहिलं आपला 9. तर 9ने केला 9 3 जा 27, परत 9 3 जा 27, 9 2 जा 18 आणि 9 1 जा 9 0 9. म्हणजेच आला 9 8 बघा 9 8. या ठिकाणी ॲडिशन करायची आपल्याला. परत 7 आणि 1 आला 8. 7 ॲड 1 काय झाला 8. परत 2 आणि 7 काय झाले तुमचे 7 आणि 2 झाले 9 आणि 2. म्हणजेच 2 9 8 8 9 असं आन्सर आपलं याचं मल्टिप्लिकेशनचं आलेलं आहे. आपण या ठिकाणी लिहून घेऊ 2 9 8 8 9. आता हे आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. मग अगोदरचं आन्सर आहे आपलं हे आन्सर आलेलं आहे 388800. तर बघा 388800. त्याच्यामध्ये आपल्याला हे प्लस करायचं आलेलं नंतरचं आन्सर 298889. तर बघा ॲडिशन केली 9 जसंच तसा 8 8 ॲड 8 16, कॅरी 1. 9 ॲड 9 18, कॅरी 1. 8 ॲड 2 10, ॲड 1 11, कॅरी 1 4. तर आन्सर आलं 4 1 8 6 8 9. तर मायनस 4 1 8 6 8 9. अगदी इझी आहे. आपल्याला स्टेप 0 0 0 म्हणजे मायनस केलं. तर म्हणजे आपल्याला नंतरचा जो डिजिट मिळालेला आहे, आपल्याला जर डायरेक्ट आन्सर काढायचं असेल तर अगोदर 12 मिळाला नंतर 9 मिळाला, याचा फ्रेंड आपण डायरेक्टही लिहू शकतो म्हणजे 129. परंतु आपल्याला जर पूर्ण एक्सप्लेन करायचं असेल तर आपल्याला क्यूब अगदी पुढची जर स्टेप असेल, पुढे अजून नंबर असतील तर आपल्याला ती स्टेप करता आली पाहिजे. म्हणजेच आपला आन्सर आलेलं आहे 129. आपला क्यूब रूट आलेला आहे 129. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.